आरटीओच्या कंडक्टरचा बॅच असू दे, ड्रायव्हरचा बॅच असू दे, रिक्षाचा बॅच असू दे, पोलीस व्हेरिफिकेशन हे लागतं. तिथं प्रत्येक जण कन्फ्युज होतं. पहिल्यांदा आपलं जसं ठरलंय की लर्निंग लायसन्स काढायचं आणि हे डॉक्युमेंट पाहिलं तर आपल्याला बनवण्यासाठी महिनाभर वेळ मिळतो. आता पोलीस व्हेरिफिकेशनची अशी पद्धत आहे, तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये गेलात तर तुम्हाला ते हाकलून देतील. त्यासाठी तुमच्याकडे एक अर्ज पाहिजे, ऍप्लिकेशन पाहिजे. ऑनलाईन ऍप्लिकेशन भरा, सायबर कॅफे किंवा माही सेवा केंद्र असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्ही रितसर फॉर्म भरा, डॉक्युमेंट अपलोड करा, त्याची फी भरा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा, लक्षात ठेवा त्याच दिवशी ते प्रिंट येत नाही. हेल्पाटा नंबर 1. दुसऱ्या दिवशी परत जायचं त्या सायबर कॅफेमध्ये, माही सेवा केंद्रामध्ये, सीएससी सेंटरमध्ये ते डाउनलोड करायचे आणि ते डाउनलोड करून आपल्याला त्या पोलीस स्टेशनमध्ये पर्टिक्युलर जायचंय. पोलीस स्टेशनमध्ये तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात. जाताना ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्स कॉपी बरोबर घेऊन जावंच लागतं. हे झाल्यानंतर साधारण 8 दिवसांनी, त्याच दिवशी SMS येतो जर तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असेल. 8 दिवसांनी परत एकदा चेक करा तुमच्या लॉग इनला तुमचा पासवर्ड टाकून. जर ते पोलीस व्हेरिफिकेशन झालं नाही तर मात्र तुम्हाला CP ऑफिसला जावं लागेल. CP ऑफिसला कशासाठी जावं लागेल? कारण तुमच्या नावासारखं, जसं माझं नाव रमेश लक्ष्मण मुळीक आहे, महाराष्ट्रामध्ये अजून कोणीतरी त्याच नावात असू शकतो, तर त्याच्यावर गुन्हा असेल तर ते डाउनलोड होत नाही. काहीतरी ऑब्जेक्शन आहे म्हणून तुमचं ते अप्रूव्हल होत नाही. हा झाला दुसरा हेल्पाटा. आता सगळ्यात महत्वाचं, तिथून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी डाउनलोड होतं. डाउनलोड झालं म्हणजे CP ऑफिसमधून तुमचं काम झालं असं नाही. वाहतुकीचं तुमच्यावर काय चलन आहे, दंड आहे, याचं इन्स्पेक्शन परत एकदा केलं जातं. ते डाउनलोड करायची प्रिंट, त्यासमोर व्हॅलिड लायसन्स, लर्निंग लायसन्स लावायचं आहे आणि परत CP ऑफिसला जाऊन जमा करायचं आहे. त्यानंतर ते 15 दिवसांनी आपल्याला एक टोकन देतात, तिथं जाऊन परत घेऊन यायचं. हा 4था हेल्पाटा. कन्फ्युजन करू नका. कुठलाही बॅच असू दे, कंडक्टरचा बॅच असू दे, रिक्षाचा बॅच असू दे, ड्रायव्हरचा बॅच असू दे, त्या स्टेज झाल्यानंतर शिक्का ज्यावेळ येतो तो पण आपला रहिवासी दाखला येतो आणि हे डॉक्युमेंट घेऊन आपण बॅच साठी प्रोसेस करतो. पोलीस व्हेरिफिकेशन साठी 2 प्रकार आहेत. एक आहे ते सिक्युरिटी गार्ड आणि एक आहे ते आपल्या RTO किंवा जॉबसाठी. आता सिक्युरिटी गार्ड जर असेल तर ते वेगळा कन्सेप्ट आहे, आपल्या RTO साठी वेगळा आहे. पुणे RTO रिक्षा बॅच आणि परमिट वरती टायटलला मध्ये पाहिजे. अशा पद्धतीने अजून सुद्धा काय अडचणी वाटल्या तर 100% कमेंट बॉक्स मध्ये टाका. धन्यवाद मित्रांनो.